subscribe to our channel and press the bell icon. विद्यार्थी मित्रांनो, कक्षा 10वी अक्षर भारती 12 रंग मजेचे रंग उद्याचे अंजनी कुलकर्णी यांनी याचे लेखन केले आहे. 1958. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व पद्य लेखन. मी एक स्त्री जाती, अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली सही, रात्र, दुखी आणि कविता हे कविता संग्रह. हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात गटांगड्या हे ललित लेखसंग्रह. स्त्रीत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवार्त हे वैचारिक लेखन संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाच्या मातीशी असलेले जीव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्य, विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंद मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला है. अब ये कविता के जो मध्यवर्ती कल्पना है, इसमें जो संगणक का युग है, इस युग में माटी से जो हमारा संबंध है, ज़मीन से हमारा जो ताल्लुक़ है और मानुष की जो है वो टूटना नहीं चाहिए. निसर्ग के मनोहरी सौंदर्य पर का आनंद हम सबने उठाना चाहिए और मानवतावादी दृष्टिकोण हमने संभालना चाहिए. ये कविता का मध्यवर्ती कल्पना है. Central theme of the poem: although today's age is of computers and technology, it is necessary that we humans preserve and flourish our bond with the Mother Earth with love. If we care for the environment, only then can we prosper. The poetess has, with a very humanist approach, expressed how we must value the bountiful and beautiful nature that holds the greatest happiness of life. Let's begin. चलिए इस कविता को पढ़ते हैं, इसे समझने की कोशिश करते हैं, इसका भावार्थ समझेंगे. फुला फुलांचे दाट टाटवे, फुला फुलांचे दाट टाटवे, जिथे पोचते दृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. दाट म्हणजे दड, गर्द, गच्च, डेन्स. ताटवे म्हणजे गुच्छ, अ बेड ऑफ रो ऑफ फ्लॉविंग प्लांट्स. दृष्टी म्हणजे नजर, हिअर ग्लान्स, आय साइट. सृष्टी म्हणजे जग, चराचर, द नेचर. Wherever you glance at nature, you can enjoy the beautiful view of the tree branches laden with bunches of flowers, bustling with colors. Let us preserve these playful colors of our future and this green nature with love. कवयित्री कहती है की निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल तिथेपर्यंत वेगवेगळ्या फुलांच्या गर्दगुच्छा, डहाळीला लागलेला पहा. हे मजेदार रंग, हे उद्याचे भवितव्य या हिरव्या निसर्गातील आपण मायने जपूया. यानी निसर्ग जिधर भी देखेंगे आप, हर तरफ आपको फूल के गुच्छे नज़र आएंगे और इसके मज़ेदार रंग है और ये हमारा भविष्य है, इसका हमने आनंद लेना चाहिए. धान्य देई ना संगणक हा, काडी आई जगवू. मातीमध्ये जे हात राबती, तयास देव पुष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे. तयास म्हणजे त्यांना, टू धेम. पुष्टी म्हणजे दुजोरा, पाठवड, सपोर्ट, एन्करेजमेंट. डोंगरी म्हणजे डोंगरात, इन द हिल्स. उधळू, विखरून टाकू, स्कॅटर, थ्रो अबाउट. अब कवित्री क्या कहती है? कवित्री कहती है, इवन दो वी आर लिविंग इन द एज ऑफ कंप्यूटर्स, दे कैन नॉट प्रोड्यूस फूड ग्रेन्स. इट इज़ द ब्लैक सॉइल, आवर वेरी डियर मदर अर्थ, that grows foods for us. So let us protect her. Let us give strength to those hands of farmers which
toil hard in the fields to give us food to eat. Let us support them and cooperate with them. कवित्री कहती है की संगणक युग जरी आले तरी संगणक आपल्याला खायला अन्न देत नाही, म्हणून जी काळी आई म्हणजे धान्य देणारी शेते आपण आहे त्याला जगवूया. जे मातीमध्ये काबाळ कष्ट करून धान्य पिकवतात त्या हातांना म्हणजे शेतकऱ्यांना आपण पाठबळ देऊया, त्यांच्या पाठीशी उभे राहूया. यानी जो संगणक युग है, कंप्यूटर युग है, वो हमें खाने पीने के लिए अन्न नहीं देगा. तो हमारी जो मातृभूमि है, माटी है, उसका हमने जगाना है, खेतों को में जाना है, किसान का सम्मान करना है और उनके साथ खड़े रहना है. उधळू फेकू बिया डोंगरी, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशे झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. उधळून म्हणजे विखरून टाकू, डोंगरी म्हणजे डोंगरात, इन द हिल्स स्कॅटर थ्रू अबाउट means उधळू, रुजतील उगवतील will shoot up with sprout or grow, माजतील म्हणजे फोफवतील will grow abundantly, वृष्टी म्हणजे पावसाचे वर्षाव, shower rain. Let us scatter the seeds in the mountainous area which will grow into indigenous green plants. When the rain will shower over them, the sowed seeds will sprout into plants, and soon the mountain ranges will be fully covered with a dense green sea of trees. डोंगरगाराच्या बिया उधळून टाकू, त्यातून हिरवी देशी झाडे रुजतील, पेरलेल्या बियामधून गर्द झाडी निर्माण होईल, सारी राने फोफवतील, मग आभाळातून पावसाचा वर्षाव होईल. कवित्री कहती हैं कि जितने पहाड़ है वहाँ पर हमने बीज सीड फेंकना है, डालना है, उससे हरे भरे झाड़ उगेंगे और सृष्टि हरी भरी हो जाएगी, जंगल भी भर भराएंगे और बारिश से वो बड़ी तेज़ी से पनपेंगे. डोंगरातून वाहता येते खळाळणे हे पाणी, फेन धवलशी तुषारमध्ये राहल कैसे सृष्टी कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. खळाळते म्हणजे खडखड आवाज करते, रिप्पल्स. फेन धवल म्हणजे फेसासारखे सफेद पांढरे शुभ्र, सुपर व्हाईट, डॅझलिंग व्हाईट लाईक फोम. तुषार म्हणजे थेंबाचा शिडकाव, ड्रिझलिंग स्प्रे ऑफ वॉटर, ड्रॉप्स. कैसे म्हणजे हाव, कष्टी म्हणजे नाराज खंतावले. Rippling streams and waterfalls flow down from the mountains, looking at the bright white splashes of drizzling water. No one will ever grieve. Everyone will rejoice at the beauty of nature. यहाँ पर कवित्री कहती है कि डोंगरमधून झरे धबधबे वाहत येतात, त्यात खळखळ वाहणारे पाणी असते. पांढऱ्या शुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुखी कष्टी होणार नाही, सगळ्यांचा आनंद होईल. कवित्री कहती है कि पहाड़ों से झरने धबधबे बहते हुए आते हैं और से खड़खड़ बहता हुआ पानी आता है. पानी सफ़ेद है, शुभ्र है और उससे संजीवनी देने वाला पानी है, और जितने भी दुखी कष्टी लोग हैं वो सब आनंदमय हो जाते हैं. मिळेल पैसा मिळेल दौलत, मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. दौलत म्हणजे संपत्ती, वेल्थ, ट्रेजर, संगती, सोबत, इन द कंपनी ऑफ. छत्र म्हणजे छप्पर, सावली, शेल्टर, प्रोटेक्शन. अनोखी म्हणजे वेगळी, निराळी, नॉवेल, न्यू. तुष्टी म्हणजे तृप्ती, समाधान, सैटिस्फैक्शन, हैप्पीनेस. अब कवित्री क्या कहती है? होल्डिंग हैंड्स विद द टेक्नोलॉजी विल मेक अस रिच एंड प्रॉस्पेरस, एंड द शेल्टर ऑफ द वास्ट स्काय विल बेस्टो ऑन अस सुप्रीम कॉन्टेंटमेंट. यंत्राच्या सोबतीने त्याबरोबरच या हिरव्या रानामुळे धन दौलत मिळेल. आभाळाच्या सावलीखाली एक निराळ्या तृप्ता, एक वेगळे समाधान होईल. कवित्री कहती है कि टेक्नोलॉजी के साथ हम इस हरे भरे जंगल और हरी भरी दौलत को संभालेंगे
तो हमें एक बहुत अच्छा समाधान मिलेगा और हमारी तृष्णा भी तृप्त होएगी। हिरवी हिरवी मने भोवती, हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सडसडण्याच्या, जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे। भोवती म्हणजे सर्वत्र, ऑल अराउंड, एव्हरीवेअर. गर्भरेशमी म्हणजे रेशमाच्या गाभ्यासारख्या, सुखद, फायनेस्ट गोल्ड, जिनाईन गोल्ड. हिरव्या छटा म्हणजे हिरव्यागार रंगाच्या वेगवेगळ्या कमी अधिक गडद रेषा. कवित्री क्या कहती है? द काउंटलेस शेड्स एंड tints of green blooming everywhere after the rains are like the flowering green minds. Let us share with each other the secrets of happiness and prosperity we have cherished in our minds of the green gift of nature and its beauty. If we preserve the nature well with love, the nature will gift us a happy life in return. पावसाने फुललेल्या या अग्नीत हिरव्या रंगाच्या छटा म्हणजे जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली मनेच आहेत. मनात जपलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना, सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. निसर्ग जगाला तर मानवजात जगेल, आनंदी होईल. कवित्री कहती है कि बारिश के पानी की वजह से जो हरी भरी छटा छा गई है, हर तरफ सरसब्ज़ वो शादाब नज़ारे दिख रहे हैं, पूरा जंगल समृद्ध हो गया है और मानो हर तरफ रेशम और मखमल गाभे जैसी कोमल भावना जैसे हमारे दिल में होती है, वैसे ही इंसानों के अंदर होनी चाहिए, जैसे निसर्ग हमें सिखाता है और मानव जात को आनंद देने वाली ये बात है। उम्मीद है आपको ये कविता समझ में आई होगी। दोबारा मिलेंगे।